सोलापूर जिया न्यूज परिवर्तनाची लाट। राष्ट्रपती कार्यालयाकडे पाठवलेल्या शिट्टी बजाव आंदोलनाची घेतली दखल। जय बसो जय भीम सेनेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष राजू पैटी यांची पत्रकार परिषदेत माहिती। नुकताच झालेल्या निवडणुकीमध्ये मॅनिप्युलेट करून अनेक मतदान हे भाजप सेना यांच्याकडे वळवण्याची केलेलं हे षडयंत्र असून तात्काळ त्यामध्ये बसवलेले चिप व कंपनी यांची चौकशी करावी या मागणीसाठी सोलापुरात जय बसो जय विजय जय भीमचे अध्यक्ष प्राचार्य राजू पैटी यांनी शिट्टी बजाव आंदोलन करणार होते। या आंदोलनाची अखेर राष्ट्रपती कार्यालयाकडून दखल घेऊन राष्ट्रपती यांनी या तक्रारीवर चौकशी करण्यात येईल अशी माहिती दिल्याने राजू पैटी यांनी राष्ट्रपती यांचे आभार मानून आंदोलन स्थगित करण्यात येणार असल्याचेही सांगितले। जर याची चौकशी पूर्ण न झाल्यास पुन्हा शिट्टी बजाव आंदोलन करण्यात येईल अशी माहिती त्यांनी आज पत्रकार परिषदेत दिली। मी प्राचार्य राजू पैटी जय बसो जय विजय भीम सेनेचा आंतरराष्ट्रीय अध्यक्ष। पंतप्रधान पद हे संविधानिक पद आहे। त्या पदावर बसल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी निवडणूक आयोगाला हाताशी धरून ज्या कंपन्या चिप बनवतात, ज्या कंपन्या EVM मशीन बनवतात त्यामध्ये घातलं जाणारं चिप आहे, त्या चिपमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे आणि त्या चिपमध्ये असं मॅनिप्युलेट केलेलं आहे की 10 ते 5:30 वाजेपर्यंत जी मतं आहेत ते मतं भारतीय जनता पक्षाला व त्यांच्या सहयोगी पक्षाला मिळावं असं मॅनिप्युलेट केलेलं आहे। त्यामुळं जी कंपनी या चिप पुरवठा केलेला आहे टेंडर भरून, त्या कंपनीवर भारतीय दंड संविधानानुसार राष्ट्रपती महोदय स्वतः याच्यावर कारवाईचे आदेश निर्गमित करावेत आणि संविधानिक पदावर असताना 2024मध्ये लोकसभा निवडणूक झाल्या, अन्य राज्यांमध्ये निवडणुका झाल्या, त्या सगळ्या निवडणुका रद्द कराव्यात आणि त्या ठिकाणी आता पूर्ण देशात राष्ट्रपती राजवट लागू व्हावी या संदर्भात आम्ही निवेदन दिलं होतं। महामहिम राष्ट्रपती महोदयांनी त्या निवेदनावर आम्ही शिट्टी बजाव देशभर आंदोलन करणार होतो, त्याची दखल घेऊन राष्ट्रपती भवन कार्यालयाने ह्याची दखल घेतलेली आहे। त्याबद्दल आम्ही द्रौपदी मुर्मू यांचं आभार मानतो। ते राष्ट्रपती महोदय आहेत, आदरणीय महामहिम राष्ट्रपती महोदयांचं आम्ही अभिनंदन करतो। 15 दिवसात आमच्या याचिकेवर कारवाई नाही झाली तर सर्व पक्षाच्या अध्यक्षांना आणि अपक्षांना मी विनंती करतो की आपण ज्या ठिकाणी निवडणूकचे फॉर्म भरला होता त्या कार्यालयासमोर आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन शिट्टी बजाव आंदोलन अशा पद्धतीनं करा की अख्खं देश या शिट्टीच्या आवाजाने जागं झालं पाहिजे।